सातत्यानं चर्चेला जातच होता। आपण पुन्हा एकदा पाहूयात अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी। देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघातनं विजयी झाल्याचं आता जाहीर करण्यात आलेलं आहे। आपल्या सोबत हेमलता पाटील देखील जोडल्या गेलेल्या आहेत। हेमलता ताई, आपलं देखील खूप खूप स्वागत। पण कुठेतरी महाविकास आघाडीची पिछेहाट होताना दिसतीये आणि महाविकास आघाडीला खरं तर हे जे अपयश आहे हे अपेक्षित नव्हतं। संजय राऊतांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत हा जनतेचा कौल नाही असं म्हटलंय। आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली। आपण समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा बघितलं तेव्हा एक शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा डिस्ट्रेस होता, युवकांमध्ये डिस्ट्रेस होता। उद्योगधंदे ज्याप्रमाणे महाराष्ट्राबाहेर गेले होते त्यामुळे युवकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती आणि ही सगळी नाराजी मतांमध्ये परावर्तित होईल अशी आम्हाला आशा होती आणि त्या पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं। दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार साहेब असतील त्यांच्याबद्दलची जी सहानुभूतीची लाट होती आणि हे सगळं चांगल्या पद्धतीने वर्कआउट होईल आणि महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल असं वाटत होतं आणि जिथे जिथे आम्ही फिरत होतो तिथे तिथे लोकांची महाविकास आघाडीकडे कल दिसत होता। परंतु एवढा लँडस्लाइड विक्ट्री कशा पद्धतीने मिळाली हे आम्हालाही अजून लक्षात येत नाही की असं कुठला घटक यासाठी कारणीभूत झाला। म्हणजे विशेषतः वाढलेला मतांचा टक्का आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींनी साथ दिली किंवा बटेंगे तो कटेंगे हा नारा कुठल्या पद्धतीने हा नॅरेटिव्ह यशस्वी झाला का आणि मतांचं सरळ सरळ ध्रुवीकरण करण्यामध्ये महायुती यशस्वी ठरली का हा सगळा आडाखा लक्षात येत नाही। जागा वाटपामध्ये सुद्धा शिवसेना, उद्धव ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल किंवा शरद पवार गट असेल त्याच्यामध्ये काही थोडीफार गफलत झाली का आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या हातातून जागा गेल्या का अशी एक शंका या ठिकाणी येते। परंतु आता जेव्हा शांततेत सगळेजण बसून कशा पद्धतीने आपल्याला कशामुळे हा पराभव स्वीकारावा लागला याची जेव्हा आम्ही सगळी चर्चा करू तेव्हा परिस्थिती लक्षात येईल। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या तोंडावरती जो महाविकास आघाडीला विजय मिळाला होता त्यामुळे आम्ही थोडे गाफील राहिलो का आणि त्याच्यानंतर महायुतीने जे करेक्टिव्ह मेजर्स घेतले, ज्या पद्धतीने सगळी यंत्रणा कामी लावली त्यामध्ये आमच्याकडून थोडा डिले झाला का हा एक गोष्ट विचार करायला लागेल। आपल्या सोबत डॉक्टर राजू वाघमारे देखील आहेत, त्यांची देखील या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया, त्यांचं नेमकं आकलन काय या सगळ्या निकालांच्या बाबतीत ते देखील आपल्याला जाणून घ्यायचंय। वाघमारे साहेब, खूप मोठा आणि अपेक्षित असा हा विजय, यश महायुतीसाठी 200+ जागा मिळतील असं अंदाज होता, असं वाटलं होतं? आम्ही 170-175 पर्यंत आमचं तुमच्यासाठी पण अनपेक्षितच यश म्हणायचं? आमच्यासाठी पण म्हणजे हा निकाल नक्कीच खूप जास्त आहे आणि पण मला एवढं नक्की वाटतं की ज्या पद्धतीने महायुतीने लोकसभेनंतर आम्ही जे काम केलं, लोकसभेनंतर ज्या पद्धतीने आम्ही तळागाळामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला। आता लाडकी बहीण आपण म्हणतो पण वरवर फक्त लाडकी बहीण नाही तर आम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीच्या घरामध्ये पोहोचलो। शिवसेनेतर्फे तर आम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीच्या घरामध्ये पोहोचून तिथे मीटिंग्स घेऊन आमच्या महिला आघाडीने प्रत्येकांना आम्ही ॲक्टिवेट केलं आणि ज्यावेळी घरातली एखादी गृहिणी ॲक्टिवेट होते त्यावेळी तिच्याबरोबर त्या घरातले कमीत कमी 1 किंवा 2 मेंबर पण ॲक्टिवेट होतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि जर लाडक्या बहिणीचा टक्का तुम्ही बघाल तर मागच्या मतदानापेक्षा 6.5% महिलांचं वोटिंगचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि त्याचा जर तुम्ही विचार केला, त्याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जर 6.5% प्रमाण वाढलेलं लाडकी बहीण, त्याच्यानंतर संपूर्णपणे मध्यम वर्ग ज्यावेळी कधीही मतदानाला उतरतो त्यावेळी तुम्हाला खूप मोठा बदल झालेला आहे। थोडंसं थांबवतो तुम्हाला। 2 मतदारसंघातले काही धक्कादायक निकाल लागू शकतात। माहीममध्ये अमित ठाकरे हे पिछाडीवरच आहेत, अजूनही महेश सावंतांची आघाडी वाढतीये। 19,500 मतांनी महेश सावंत आघाडीवर आहेत। नाशिक पश्चिम मतदारसंघात सीमा हिरे देखील आघाडीवर आहेत, मात्र वरळीमध्ये आदित्य ठाकरे 600 मतांनी पिछाडीवर आहेत। वरळीमध्ये काही धक्कादायक निकाल लागू शकतो का याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। चर्चा सुरू होती की काही अनपेक्षित निकाल लागू शकतात, मात्र माहीम आणि वरळी या 2 मतदारसंघात चुलत भाऊ लढतायत आणि आता सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर आदित्य ठाकरे हे पिछाडीवर आहेत, अमित ठाकरे सुद्धा
पिछाडीवरच आहेत। आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांचे हे चेहरे आपण या ठिकाणी पाहतोय। अदिती तटकरे रायगड मधून, श्रीवर्धन मधून विजयी झालेले आहेत, तर जामनेर मधून गिरीश महाजन यांनी आपला गड